जे युद्ध सुरू आहे त्या कारणाने स्टॉक पुरेसा उपलब्ध नाही आहे भारतामध्ये. त्यामुळे आमचा जो पेट्रोल पंप आहे तो भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा आमचा पेट्रोल पंप आहे BPCLचा. आणि मुबलक साठा हा आमच्या गायगाव डेपोला उपलब्ध नाही आहे. आमचा जो टेरिटरी आमची गायगाव डेपो आहे आणि तिथे मुबलक साठा उपलब्ध नाही आहे. कधीपासून तुमच्याकडे डिझेल उपलब्ध नाही? आमच्याकडे शनिवारपासून डिझेल उपलब्ध नाही आहे. त्याचे रितसर पैसे वगैरे भरले आपण? हो, आम्ही पैसे वगैरे त्याचे रितसर भरलेले आहे. आम्ही शनिवारी सकाळीच आमचं जे RTGS आहे ते ऑनलाईन आमचं पेमेंट भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला आमचं मिळालेलं आहे. तरीसुद्धा आम्हाला जो माल आहे आम्हाला अजून त्यांनी उपलब्ध करून दिलेला नाही, पेट्रोल डिझेलचा साठा. आणि जो माल आहे तो आम्हाला त्यांनी शनिवारीच उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता, पण ते अजूनही आज सोमवार आलेला आहे तरीसुद्धा त्यांनी आम्हाला माल उपलब्ध करून दिलेला नाही. पेट्रोलची काय स्थिती आहे आपल्याकडे? आमच्याकडे पेट्रोल फार कमी आहे आणि आज संध्याकाळ 6 वाजेपर्यंत ते सुद्धा संपून जाईल. आमचं डिझेल जवळपास शुक्रवार शनिवारपासून आमच्याकडे डिझेल नाही आहे. आणि आम्ही वारंवार जे आमचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही विनंती करत आहे की इथे आमच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल नाही आहे, आम्हाला लवकरात लवकर आपण टँकर उपलब्ध करून द्यावे. पण अजून कुठलीही त्यांच्याकडून अशी हालचाली कसल्याही प्रकारे दिसत नाही. जिल्ह्यामध्ये अनेक भारत पेट्रोलियमचे पेट्रोल पंप आहेत, त्यांची काय स्थिती आहे? शेगावात जे आहेत एक आमचा आहे आणि दुसरा केवलराम रामेश्वर पेट्रोलियम आहे. तर तो सुद्धा आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत तो सुद्धा त्यांच्याकडे जर का आलं नाही, पेट्रोल किंवा डिझेल कंपनीने त्यांना पुरवलं नाही तर तो सुद्धा पंप बंद होऊन जाईल. आणि त्यानंतर खामगावला सुद्धा शंतनू पेट्रोलियम आहे, ते सुद्धा शुक्रवारपासनं त्यांच्या इथे पेट्रोल आणि डिझेल त्यांच्याकडे साठा नाही आहे, त्यांचाही पंप बंद आहे. काय मागणी आहे तुमची? आमची कंपनीकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेल अवेलेबल करून द्यावे, हीच आमची विनंती आहे त्यांना. डिझेल भरण्यासाठी जेव्हा ग्राहक आपल्याकडे येतात तर आपण त्यांना काय उत्तर देतो? आम्ही त्यांना हेच उत्तर देतो की सध्या नाही आहे, तर थोड्या वेळाने येईल किंवा संध्याकाळी येईल. लोक भरपूर विश्वासाने आमच्या पेट्रोल पंपावरती येतात आणि त्यांना असं डिसॅटिस्फाईड होतात लोक. गिरायकांवरती फार परिणाम होतो आणि भरपूर लोक सतत परत जात आहेत पेट्रोल पंपावरनं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.